जय मुक्ताई. ऑल व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स, मी संतोष मराठे आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. चला पंढरीशी जाऊ, रखमा देवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मनात येते समाधान, संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी, ते तीर्थांचे माहेर, सर्व सुखाचे भांडार, जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक. या अभंगाच्या उक्तीप्रमाणे लाखो करोडो भाविक व वारकऱ्यांना श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 10 मानाच्या पालख्यांचा प्रस्थान सोहळा पंढरपूरच्या दिशेने सुरू झालेला असून सर्वात लांबचा पालखी सोहळा असलेल्या तसेच महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांमध्ये प्रमुख चौथे धाम असलेल्या जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील संतामाजी श्रेष्ठ आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे 315 वर्षाची अखंड परंपरा जोपासत 18 जून 2024 रोजी मंगळवारी अतिशय भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात येऊ घातलेल्या आषाढी वारीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने प्रस्थान झाले. यावेळी सोहळ्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील व विश्वस्त तसेच प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, इतर मान्यवर आणि मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र हरणे महाराज, विशाल महाराज खोले, विजय महाराज खवले, नितीन महाराज अहिर, पंकज महाराज पाटील, संग्राम पाटील, उद्धव जुनारे महाराज, पुरुषोत्तम वंजारी, ज्ञानेश्वर हरणे, गणेश आढाव आदींसह हजारो भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संत मुक्ताई मंदिर समाधीस्थळ कोथळी आणि नवीन मुक्ताई मंदिर असे दोघे मंदिरांना तीर्थक्षेत्र अ दर्जा देणार असल्याचे जाहीर करीत समाधीस्थळ कोथळीसाठी 15 कोटी तर नवीन मुक्ताई मंदिरासाठी 5 कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून देऊ असे सांगत पालखी सोहळ्यासाठी शासनाकडून निर्मल वारीसाठी स्वच्छता आणि इतर सुविधा यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि पालखी सोहळ्यासाठी स्वखर्चातून 51,000 रुपये देण्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले. पहा पालखी सोहळ्यातील क्षणाक्षणाची अपडेट बातमी